माझं नाव शकीला शेख आहे. आयस्का या संस्थेतर्फे एक सिनियर सिटीजनसाठी मोबाईल ॲप आम्ही लॉन्च करत आहोत 20 जून रोजी नेहरू ऑडिटोरियम इथं. आणि हे जे ॲप आहे, पर्टिक्युलर हे ॲप आहे ते सिनियरसाठी आम्ही बनवलेलं आहे. याच्यामध्ये सिनियर्सना उपयुक्त अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कॉल अलर्ट असेल किंवा इमर्जन्सी अलर्ट असेल, अनेक प्रकारच्या सुविधा यामध्ये आहेत. आणि ह्याविषयी आम्ही 20 तारखेला सांगणार आहोत, डिटेलमध्ये माहिती देणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला या ॲपविषयी जाणून घ्या अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. मी रवींद्र शाळू आयस्काच्या वतीने या ठिकाणी तुमच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करतो आहे. आयस्का ऑल आयकॉनिक सिनियर सिटीजन असोसिएशन ही संस्था आहे. त्याच्या चेअरमन जे आहेत त्या माननीय शकीला शेख, त्यानंतर मुख्य समन्वय माननीय सुनीलाजी कवितकर, त्यानंतर कार्यकारी सदस्य डॉक्टर किशोर सरपोतदार, त्याचबरोबर क्रिएटिव्ह हेड्स आणि टेक्निकल ॲडवायझर जे आहेत ते सुहासजी घोडके आणि अजित कुंटेकर यांच्यासह या ठिकाणी मी तुमच्याशी काही फिलिंग्स व्यक्त करतो आहे. तर मुळात सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिकांचा जो प्रॉब्लेम असतो, सगळ्यात त्यांना भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे एकाकीपणा. आणि या एकाकीपणातून त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना समाजापासून किंवा सामाजिक ज्या घडामोडी घडत आहेत त्यांच्यापासून कुठेतरी ते बाजूला फेकले गेलेले असतात. आणि ही जाणीव त्यांना अतिशय त्रासदायक असते. आणि त्यातून ते जगण्यातला आनंदच त्यांचा हरवून बसतात की काय, ही एक फार मोठी म्हणजे सामाजिक समस्या अलीकडे निर्माण झालेली आहे. तर या समस्यावरती अधोरेखित करून आयस्काने एक छान उपक्रम आखलेला आहे. मुळात आयस्काचे अनेक उपक्रम ज्येष्ठांसाठी कार्यरत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिजिटल अवेअरनेस किंवा सायबर क्राईम, सायबर फ्रॉड सारख्या घटना ज्या घडतात त्यातून ज्येष्ठ नागरिकांना अलर्ट कसं करायचं, त्याचबरोबर त्यांच्या छंदांचा कसा विकास करायचा, मन कसं रमवायचं, त्याचबरोबर एकमेकांशी आपण कसे बांधले जाऊ सामाजिक उपक्रमातून, असे अनेक उपक्रम आयस्का आपल्या अंतर्गत राबवत आहे. या सर्वांचा त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय असा सहभाग आहे. आणि याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचं वळण आता आलेलं आहे. आणि ते म्हणजे आयस्काचं जे ॲप आहे, मोबाईल ॲप, ते दिनांक 20 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह गोले रोड या ठिकाणी होत आहे. अनेक पुण्यातील मान्यवर या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर किशोर सरपोतदार. आयस्का या संस्थेविषयी आत्ता आपण ऐकलं असेल तर त्याचा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. भारतामध्ये हे पहिल्यांदाच ॲप आत्ता इंट्रोड्यूस होणार आहे. तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा आणि ते आपल्यासारख्यांच्या माध्यमातून होईल याची मला खात्री आहे. तेव्हा या सगळ्या या उत्तम अशा या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्यावा आणि तो वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मी मिसेस सुनीला कवितकर, आयस्का या आमच्या संस्थेची कोऑर्डिनेटर महाराष्ट्र. आणि ही आमची संस्था गेले 4 वर्ष वृद्धांसाठी काम करत आहे. ज्यांच्या एकाकीपणा, घरात राहणाऱ्या वृद्धांमध्ये येणाऱ्या एकाकीपणावर आम्ही काम करतो. आणि या वृद्धांमध्ये आम्ही डिजिटल अवेअरनेसचं पण प्रोग्राम सुरू केले होते. आणि त्यात आम्हाला जाणवलं की एक ॲप वापरणं किंवा अनेक ॲप वापरणं खूप अवघड जातं त्यांना. तर आम्ही असा प्रयत्न केला की एकाच ॲपद्वारे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जागेवर मिळतील की ज्याची त्यांना गरज आहे. जसं की त्यांची मुलं त्यांच्याबरोबर नसतात आणि त्यांना इमिडिएट काही मदत मिळण्यासाठी अलर्ट मेसेज जाणं गरजेचं असतं. तर ते या ॲपद्वारे आम्ही करतो आहे. आणि ह्या ॲपचा लोकार्पण सोहळा 20 जून पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम घोले रोड येथे होत आहे. अनेक मान्यवर ह्या ॲपच्या लोकार्पण सोहळ्यात भाग घेणार आहेत आणि उपस्थित राहणार आहेत. तर आपणही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने
20 जूनला नेहरू ऑडिटोरियम येथे यावं आणि ह्या ॲपचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखकर करावं ही विनंती. नमस्कार, मी अजित कुमठेकर. आता माझं वय 66 आहे. या ॲपची सुरुवात मी 21 तारखेपासून सुरू करणार आहे. मलाच गरज आहे, माझ्या घरच्यांना गरज आहे, माझ्या मुलांना गरज आहे. हे ॲप डाउनलोड करून मॅक्सिमम फायदा आणि मॅक्सिमम समाधानी आयुष्य कसं जगता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण हे पाहावं. धन्यवाद.